सो हॅलो गाईज, जय भीम सर्वांना. सो गाईज, आता मी आहे चैत्यभूमीला आणि इथे मी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केल्यानंतर मला खूप असं म्हणजे शांत आणि फुल एकदम मोटिवेटेड वाटत आहे. कारण की मीन्स म्हणजे बघा ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एकच व्यक्ती ज्यांना पण आपल्यासारखंच एक सामान्य आयुष्य भेटलेलं, त्यांना तर शिकण्याचा पण अधिकार नव्हता, पण तरी पण ते पुढे जाऊन एवढं शिकतात, 32 डिग्र्या घेतात. मीन्स म्हणजे ही म्हणजे विचार जरी केला तरी पण म्हणजे आपल्याला म्हणजे एक व्यक्तीने जर ठरवलं तर तो अख्खी पूर्ण सिस्टम चेंज करू शकतो. हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकायला भेटतं आहे. म्हणजे त्यांनी त्यांचं एकाच आयुष्यात त्यांनी किती काय काय केलेलं आहे. म्हणजे ते भारताचं संविधान लिहिण्यापासून असो की त्या संविधानमध्ये सगळे म्हणजे जे त्या संविधानांना नाही मानत त्यांच्याही संविधान कामी येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना क्लासरूममध्ये वर्गामध्ये बसायला दिलं नाही, तरी पण त्यांनी खूप अभ्यास केला, शिकले आणि फक्त इंडियामध्येच नाही तर ते बाहेर देशात अमेरिकामध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जाऊन त्यांनी MA, PhD, बार ॲट लॉ, बॅरिस्टर ॲट लॉ अशा त्यांच्या नावे 32 डिग्री त्यांनी घेतलेल्या आहेत. तर एखादा स्टुडंट किंवा मित्र म्हणतो स्टुडंटच नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मीन्स पूर्ण लाईफची जर्नी जर आपण बघितली तर एकदम कॉमन मॅनसुद्धा एकदम ब्रिलियंट बनू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांचे विचार जर आपण ध्यानी मनी ठेवले तर मी खरंच सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या पावलावर आपण जर चाललो तर आपल्यासारखा एकदम श्रेष्ठ माणूस कोणी होऊ नाही शकत.